नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडीला मोठ्या प्रमाणात विरोध केला जातोय। पाहुयात या संदर्भातल्या काही घडामोडी। नाशिकमधील पर्यावरण प्रेमी आणि पालिका प्रशासनामधील बैठक ठरली निष्फळ। झाडांबाबत कोणतीही योग्य माहिती मिळाली नाही, पर्यावरण प्रेमींचा आरोप। एक्झिबिशन सेंटरसाठी झाडं तोडणार नाही, महानगरपालिका आयुक्तांकडून खुलासा। सयाजी शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावर भेट, अमेय खोपकरही राहिलेले उपस्थित। तपोवन वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या सयाजी शिंदे यांच्यावर गुणरत्न सदावर्तेंची टीका। सयाजी शिंदे यांची राजकीय दौड होती, सयाजी शिंदेंचं पितळ उघडं पडलं, सदावर्तेंनी साधला निशाणा। जुनी झाडं तोडून बांधकाम होणार नाही हीच सरकारची भूमिका, गिरीश महाजन यांची माहिती। हैदराबादमधल्या राजमुद्रीवरून 15 फुटांची 15,000 झाडं आणून वनराई तयार केली जाणार अशी ही माहिती। गिरीश महाजन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची घेणार भेट। तपोवन वृक्षतोडी संदर्भात गरज भासल्यास भेट घेणार, प्रश्न उपस्थित झाल्यास सभागृहात निवेदनही देणार, महाजनांनी केलं स्पष्ट। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या अनिल पाटलांचं अजब गजब विधान समोर। साधूंना वनात राहण्याचा फील यावा म्हणून झुडपं काढत आहोत असं अनिल पाटील म्हणाले, पण त्यांनी केलेल्या विधानानं ज्या आधीच तपोवन आहे तिथे वनाचा फील म्हणजे काय असा सवाल उपस्थित केला जातोय। तपोवनातील वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात साताऱ्यातील कराडमध्ये पर्यावरण प्रेमींकडून आता निषेध, पर्यावरण प्रेमींनी राबवली स्वाक्षरी मोहीम। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडी विरोधात तृतीयपंथीय देखील आक्रमक, घोषणाबाजी करत झाडं जगवा झाडे वाचवा असा दिला संदेश। अनेक ठिकाणी स्ट्रॉंग रूम बाहेर कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। पाहुयात या घडामोडी। जळगावच्या भडगावमध्ये स्ट्रॉंग रूमला शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी नेमलेल्या खासगी सुरक्षा रक्षकांचा पहारा। पाचोरा आणि भडगाव या दोन्ही ठिकाणी स्ट्रॉंग रूम बाहेर नेमले खासगी सुरक्षा रक्षक। 21 डिसेंबरपर्यंत 24 तास स्ट्रॉंग रूम बाहेर खासगी सुरक्षा रक्षकांचा असणार बंदोबस्त। परभणीच्या गंगाखेडमधील स्ट्रॉंग रूम बाहेर राष्ट्रवादीच्या उमेदवारांना स्वतः बसवले सीसीटीव्ही। प्रशासनाकडून आता परिसरामध्ये सीसीटीव्ही पोलीस बंदोबस्त तैनात। राष्ट्रवादीच्या उमेदवार उर्मिला केंद्रे यांनाही स्वतःचा सीसीटीव्ही बसवण्यासाठी प्रशासनाची परवानगी। साकण येथील स्ट्रॉंग रूमच्या बाहेर धक्कादायक परिस्थिती, सीसीटीव्हीचा डिस्प्ले बाहेर लावलेले नाही। उमेदवाराच्या प्रतिनिधींना सीसीटीव्ही पाहण्यासाठी देखील बंदी, सुरक्षा अलार्म सिस्टीम सुद्धा लावण्यात आलेली नाही। नाशिकच्या मनमाडमध्ये भरथंडीमध्ये स्ट्रॉंग रूम बाहेर रात्रभर समर्थकांचा पहारा, ईव्हीएम सुरक्षित नसल्याचा उमेदवारांचा आरोप। अमरावती नांदगावमध्ये स्ट्रॉंग रूम बाहेर ठाकरेंच्या सेनेचा पहारा, खंडेश्वर नगर परिषदेत तिरंगी लढत, त्यामुळे पदाधिकाऱ्यांची दक्षता। बीडमधील स्ट्रॉंग रूमच्या बाहेर महाविकास आघाडीच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांकडून 24 तास पहारा, अनपेक्षित निकाल लागतात असा आरोप करत पहारा देण्यासाठी 8 कार्यकर्त्यांना शिफ्टही लावली। वाशिममध्ये 21 डिसेंबरपर्यंत ईव्हीएमसाठी कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त, तहसील कार्यालयाचा संपूर्ण परिसर 24 तास सीसीटीव्हीच्या निगराणीखाली। नांदेडच्या भोकर नगरपालिका कार्यालयातील स्ट्रॉंग रूम बाहेर कडक बंदोबस्त, संपूर्ण इमारत सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीमध्ये। शिरपूर नगर परिषदेच्या स्ट्रॉंग रूमला पोलिसांचा बंदोबस्त, 12 पोलीस कर्मचाऱ्यांसह 1 पीएसआय दर्जाचा अधिकारी तैनात। वर्ग 2चा प्रशासकीय अधिकारी देखील 8-8 तासांच्या बंदोबस्तासाठी। 16 सीसीटीव्हींसह परिसरात 2 मोठे स्क्रीन्सही लावले। पाहुयात काही राजकीय बातम्या। धाराशिवच्या परंडातील स्ट्रॉंग रूम बाहेर शिंदे शिवसेनेकडून खडा पहारा, कार्यकर्त्यांसह पोलिसांचा तगडा बंदोबस्त। नगरपालिकेत आमदार तानाजी सावंत गट आणि माजी आमदार राहुल मोटे गट आमने सामने। यवतमाळमध्ये 8वीच्या शिष्यवृत्तीच्या सराव परीक्षेत उच्च जातीचं नाव काय असा प्रश्न विचारण्यात आला, त्यामुळे वादाची शक्यता। संबंधित संस्थेकडून लेखी खुलासा मागवल्याची अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया समोर।